लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता घरकुलाच्या अनुदानामध्ये 50,000ची वाढ करण्यात आली आहे। मित्रांनो, तुम्ही केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल कोणीही मार्फत जरी आता घरकुल घेतलं तर तुम्हाला अतिरिक्त 50,000 रुपये दिले जाईल। म्हणजे पूर्वीची जी जवळपास 1,60,000च्या आसपास जी रक्कम होती ती तर तुम्हाला दिलंच जाईल। त्या व्यतिरिक्त म्हणजे अजून 50,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे। बघा, घरकुलाचा टप्पा 1 पहिला या ठिकाणी पार पडला, त्यामध्ये 50,000ची वाढ करण्यात नाही आली होती। 2016-17 ते 21-22 या कालावधीमध्ये हा घरकुलाचा टप्पा पहिला पार पडला। आता घरकुलाचा टप्पा 2 अंतर्गत म्हणजेच टप्पा दुसऱ्या अंतर्गत 2025-26 ते 28-29 म्हणजे 2025 ते 2029 पर्यंत या कालावधीमध्ये जे घरकुल दिलं जातील ते घरकुल टप्पा 2 अंतर्गत दिले जाणार आहे। मग त्यामध्ये तुम्ही केंद्र पुरस्कृत योजनेचे लाभार्थी असाल किंवा राज्य पुरस्कृत योजनेचे लाभार्थी असाल, त्यामध्ये मग मोदी आवास योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, यशवंतराव चव्हाण आवास योजना असेल, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या योजनेचे जरी लाभार्थी असाल, आता जर तुम्ही घरकुल घेतला तर तुम्हाला अतिरिक्त 50,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। कधी तर टप्पा 2 अंतर्गत म्हणजे यानंतर तुम्ही जे घरकुल घ्याल त्यासाठी तुम्हाला त्या 50,000 रुपये अतिरिक्त म्हणजे जास्तीचं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला आणि त्याचा GR म्हणजे शासन निर्णयसुद्धा आलेला आहे। आता हे 50,000 रुपये तुम्हाला कशासाठी दिले जाणार आहेत तर त्या 50,000पैकी 35,000 रुपये तुम्हाला तुमच्या घरकुलाच्या बांधकामासाठी दिलं जाणार आहे। म्हणजे या 35,000मध्ये तुम्ही घरकुलाच्या बांधकामामध्ये अतिरिक्त बांधकाम या ठिकाणी करू शकता किंवा महागाईनुसार त्यामध्ये त्या घरामध्ये सुद्धा वापरू शकता। म्हणजे यापैकी या 50,000पैकी 35,000 तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी दिलं जाणार आणि 15,000 तुम्हाला या ठिकाणी PM सूर्यघर योजनेअंतर्गत तुमच्या घरावरती सौर यंत्रणा बसवण्यासाठी दिलं जाणार। समजा जर एखाद्या लाभार्थ्याने ही सौर यंत्रणा बसवलीच नाही तर त्या लाभार्थ्याला PM सूर्यघर योजनेअंतर्गत दिले जाणारे हे जे 15,000 रुपये हे दिले जाणार नाही, त्यांना फक्त 35,000 रुपये या ठिकाणी दिले जाईल। अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। भेटूया अशाच नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।